मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर बैठक। दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ठाकरे बंधूंच्या गाठी भेटी वाढल्या। ठाकरे बंधू एकत्र येण्याने आम्हाला फरक पडणार नाही, मुंबईकर महायुतीच्याच बाजूने उभे राहतील, प्रवीण दरेकरांचा खोचक टोला। ठाकरे बंधू एकत्र येणं मराठी माणसांसाठी चांगली गोष्ट। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। केंद्र मदत करणार असल्याचं शहांकडून आश्वासन, तर काही जणांकडून आपत्तीचं राजकारण। टीकाकारांनी आरशात बघावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार। शेतकऱ्यांकडून नाही तर कारखान्याच्या नफ्यातनं पैसे घेतोय, काटा मारून पैसे कमवणाऱ्या कारखान्यांकडेच शेतकऱ्यांसाठी पैसे मागितले, फडणवीसांचं विरोधकांना उत्तर। नुकसानीच्या प्रस्तावानंतर केंद्राकडून लवकरच मदत देण्याचं शहांकडून वचन, केंद्र सरकार कायम आपल्या पाठीशी, उपमुख्यमंत्री शिंदेंसह अजित पवारांची प्रतिक्रिया। अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव द्या, लगेचच मदत करू, अमित शहांची ग्वाही। अहिल्यानगरमध्ये शहांच्या हस्ते विविध विकास कामांचंही उद्घाटन। राज्य सरकारनं नुकसानीबाबतचा अंतिम प्रस्ताव केंद्राकडे द्यावा आणि केंद्राची मदत कशी लवकर मिळेल ते बघावं, शरद पवारांची मागणी। शेतकऱ्याला हेक्टरी 50,000ची मदत देऊन जा, अमित शहांच्या दौऱ्यावर विजय वडेट्टीवार यांची टीका। शेवटचे 2 दिवस कुणालाही बाळासाहेबांना भेटू दिलं नाही, बाळासाहेबांवर उपचार करणारे डॉक्टर सुद्धा लोकांसमोर आले नाही, उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं, रामदास कदमांचं आव्हान। अनिल परबांकडे अजून स्फोटकांचा बराच साठा, परबांचे कदमांवरील आरोप गंभीर, चौकशी झाली पाहिजे, संजय राऊतांची मागणी। तर स्ट्रोमुळे 1993 मध्ये माझ्यासोबत घटना घडली, परबांचे रामदास कदमांवरील आरोप चुकीचे, एखाद्याची इतकी बदनामी नको, ज्योती कदमांकडून स्पष्ट। मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे 15 तर राजस्थानात 3 बालकांचा मृत्यू, केंद्र सरकारनं तातडीच्या सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची ऑनलाईन बैठक बोलावली। तिघांमधली भांडणं मिटवायची असतील तर बैठक बंद दाराआडच घ्यावी लागणार, शहा आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीवरून राऊतांचं विधान। तलवार घेऊन आमच्या माना छाटा म्हणजे जरांगेंचं समाधान होईल, वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर वडेट्टीवारांकडून चुकीचं विधान, समाजात दरी निर्माण होईल अशी वक्तव्य करू नयेत, जरांगेंची प्रतिक्रिया। गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणी पोलिसांना ड्रायव्हरचा मेडिकल रिपोर्ट मिळाला, ड्रायव्हरनं मद्यसेवन केलं नसल्याचा ससूनचा रिपोर्टमध्ये उल्लेख। कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्यास स्वबळावर लढणार, राज्याच्या नेतृत्वाशी स्वबळासंदर्भात चर्चेचीही तयारी, आगामी निवडणुकांमध्ये गणेश नाईकांकडून स्वबळाचा नारा। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद अमित शहांसमोर मांडला का, दादा भुसेंना प्रश्न। तर नाशिक पालकमंत्रीपदाचा वाद आता ट्रम्पकडे न्यावा लागेल, भुसेंचं मिश्किल उत्तर। ठाण्यात महाविकास आघाडी आणि मनसेची एकत्र बैठक, आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा शॉक, प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिल वाढणार, 1 ऑक्टोबरपासून नवे दर लागू। धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी भागात पुन्हा पावसाचा तडाखा, तर बाणगंगा आणि दुधना नदीला पूर, काढणीला आलेल्या सोयाबीनचंही मोठं नुकसान, नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पश्चिम बंगालमध्ये पावसाचा अक्षरशः कहर, 13 जणांचा मृत्यू, भूस्खलनात मिरिकमध्ये 9 तर सुखियामध्ये 4 जणांचा मृत्यू, बालासन नदीवरील लोखंडी पूलही कोसळला। अमेरिकेतील H-1B व्हिसा शुल्कवाढीला कोर्टात आव्हान, संघटना, कंपन्या आणि धार्मिक संघटनांचा ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।